दरम्यान वाल्मिक कराडवरील कारवाई संदर्भात प्रतिक्रिया देताना शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला सवाल केलाय। तर कराडांवर 100% कारवाई होणारच अशी प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी दिली आहे। त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही ना। हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे। कुठे मुक्का नाही, जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही, कुठे काय नाही। म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना, जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं नाही। आत्तापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली नाही त्या प्रकरणात। फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं, डोळा डोळा डोळा, म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही, त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही। कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं। हे बघा, आरोपी हा आरोपी असतो, तो कोणाचा मित्र आहे, तो कोणाचा नातलग आहे, या गोष्टीला फारसं महत्त्व नसतं। शेवटी आरोपीचं नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणार, 100% अटक करणार, याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।